साडीमध्ये क्लासी आणि रिच कसं दिसायचं याच्या 10 टिप्स तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, मी ऋतुजा। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी मी दर आठवड्याच्या गुरुवारी आणि रविवारी फॅशन, स्टायलिंग, मेकअप आणि हॉल व्हिडिओज या कॉन्टेंटवरती व्हिडिओ घेऊन येते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता। माझा युजर आयडी मी स्क्रीनवर मेन्शन करते आणि तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत साडीमध्ये तुम्ही कसे क्लासी, एक्सपेन्सिव्ह आणि रिच दिसू शकता याच्या काही टिप्स शेअर करणार आहे। तर आज मी तुमच्यासोबत 10 टिप्स शेअर करणार आहे। तर बेसिकली मे महिना जो आहे तो वेडिंगचा असा सीझन असतो। तर या मे महिन्यात अशा काही मुहूर्त नाहीयेत, पण आता जून महिना चालू झाला की बरेच लग्न येतील, तुम्हाला बरेच लग्न अटेंड करायला लागू शकतात। तर मग त्यावेळेला आपला सगळा असा हातात येणारा आणि सगळ्यात इझी टू गो असा ऑप्शन जो असतो तो असतो साडी। तर मग आज मी साडीवरती तुम्ही कसं एक्सपेन्सिव्ह दिसू शकता, रिच दिसू शकता याच्या 10 टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मग तुम्हाला साडीमध्ये जर एकदम क्लासी, एलिगंट, सोफिस्टिकेटेड जर दिसायचं असेल तर मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक छोट्या डिटेल्स वरती लक्ष ठेवायला लागतं। म्हणजे तुमच्या ऍक्सेसरीज असू द्या, तुमचा मेकअप असू द्या किंवा इव्हन तुम्ही जी तुमची साडी कशी ड्रेप करता त्याच्यावरती पण खूप गोष्टी अवलंबून असतात। तर मग या 10 टिप्स कोणत्या हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता जी सगळ्यात पहिली टिप आहे ती आहे चूज हाय क्वालिटी फॅब्रिक। तर जेव्हा तुम्ही साडी नेसता किंवा जर तुम्हाला अशा ग्रँड ओकेजन साठी जर साडी नेसायची असेल तर जे लक्झुरियस फॅब्रिक्स असतात, जे एकदम चांगल्यातले फॅब्रिक्स असतात, तुम्ही त्या फॅब्रिकच्या साड्या नेसू शकता। जसे की सिल्क, बनारसी सिल्क किंवा मग शिफॉन किंवा जॉर्जेट जे हाय क्वालिटी फॅब्रिक्स असतात तर ते ओकेजन नुसार तुम्हाला एकदम जास्त असा रिच लुक देतात। साड्या नेसताना पण कोणतं ओकेजन आहे किंवा त्या ओकेजनचा टाइम कोणता आहे, जर लग्न असेल तर ते दिवसाचं लग्न आहे किंवा रात्रीचं लग्न आहे त्या हिशोबाने तुम्ही साड्या नेसू शकता। म्हणजे जेव्हा दुपारचे लग्न असतील, दुपारचे ओकेजन्स असतात तर सिल्कच्या साड्या नेहमीच सुंदर दिसतात, अधिक सुरेख दिसतात। पैठण्या वगैरे घातल्यावरती त्या डे टाइम फंक्शन्सला अतिशय क्लासी दिसतात। पण ते जर नाईट फंक्शन्स असतील तर या ज्या सिल्कच्या साड्या आहेत त्या तेव्हा देखील चांगल्या दिसतात, पण तुम्ही त्यावेळेला तुम्ही शिफॉन, जॉर्जेट किंवा अशा डिझायनर साड्या देखील नेसू शकता बिकॉज त्या नाईट फंक्शन्सला सुरेख दिसतात। पण त्याच डिझायनरच्या साड्या आहेत, शिफॉन जॉर्जेटच्या ज्या साड्या आहेत त्या जर तुम्ही दिवसाच्या फंक्शन्सला घातल्या, दिवसाच्या ज्या डे वेडिंग्स असतात तेव्हा घातल्या तर त्या तितक्याच्या सुरेख वाटत नाहीत। म्हणजे कुठेतरी असं मला वाटतं थोडासा असा शाबी असा लुक वाटतो। तर मग मोस्टली साड्या नेसताना अशा क्लासिक सिल्कच्या साड्या तुम्ही डे फंक्शन्सला नेसू शकता आणि याच्या शिफॉन, जॉर्जेट किंवा ज्या वेगळ्या कुठल्या फॅब्रिक्स मधल्या डिझायनर साड्या आहेत त्या तुम्ही रात्रीच्या फंक्शन्सला नेसू शकता। आणि या डिझायनर साड्यांमध्ये अशी थोडीशी ग्लेज देखील असते, त्याच्यामुळे ते रात्रीच्या फंक्शन्सला खूप छान अशा कॉम्प्लिमेंट करतात। तर इव्हन तुम्ही जेव्हा साड्या खरेदी करता तेव्हा ही टिप नेहमी लक्षात ठेवा की ह्या ज्या क्लासिक साड्या आहेत, ज्या सिल्कच्या साड्या आहेत तर त्या एकदम अशा टाइमलेस अशा साड्या आहेत। म्हणजे अजून 10 वर्षांनी जरी तुम्ही त्या साड्या नेसायला गेलात तरी त्या तितक्याच क्लासी वाटणार आहेत। पण या ज्या डिझायनर साड्या आहेत त्या आउट ऑफ फॅशन देखील जाऊ शकतात। त्याच्यामुळे इन्व्हेस्ट करताना पण नेहमी अशा क्लासी साड्यांवरती, क्लासिक टाइमलेस अशा साड्यांवरती इन्व्हेस्ट करा। आता जी दुसरी टिप आहे ती आहे सिलेक्ट एलिगंट कलर्स। तर साड्या नेसताना आणि इव्हन साड्या खरेदी करताना जे क्लासिक कलर्स आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा किंवा तसेच रंग घाला। म्हणजे जे आपले रेड्स आहेत, पिंक्स आहेत किंवा एमरल्ड ग्रीन, रॉयल ब्लू किंवा जे शेड्स ऑफ सिल्वर आणि शेड्स ऑफ असे गोल्ड मध्ये आहेत तर ते कलर्स असे टाइमलेस आहेत, ते नेहमीच खूप जास्त क्लासी दिसतात आणि त्या कलर्स मध्ये जो तुमचा लुक आहे तो इमिजिएटली असा एक्सपेन्सिव्ह आणि रॉयल दिसतो। त्याच्यामुळे या रंगांच्या साड्यांमध्ये नेहमी इन्व्हेस्ट करा आणि ज्या वेडिंग्स वगैरे असतील त्या वेळेला तुम्ही अशा रंगाच्या साड्या नेसू शकता बिकॉज त्या इन्स्टंटली तुम्हाला खूप जास्त असा लक्झुरियस फिलिंग देतील। म्हणजे इव्हन तुम्ही नॉर्मली जेव्हा सिल्कच्या साड्या खरेदी करताना तेव्हा पण असे जे टाइमलेस कलर्स आहेत, म्हणजे जे मी आता तुम्हाला मेन्शन केले तर त्या कलर्स मध्ये इन्व्हेस्ट करा बिकॉज ते कधीच आउट ऑफ फॅशन जात नाही। तुम्ही अजून 20-30 वर्षांनी देखील ते कलर्स घातले तरी ते तितकेच सुंदर दिसतात, ते तितकेच सुबेक दिसतात आणि त्याचबरोबर ते तितकेच जास्त लक्झुरियस आणि एक्सपेन्सिव्ह वाटतात। आता इथे मी तुम्हाला एक टिप सांगते, ते म्हणजे हे जे असे एकदम डार्क कलर्स आहेत, म्हणजे रेड असो, पिंक असो किंवा मग रॉयल ब्लू असो किंवा मग एमरल्ड ग्रीन असतो, तर हे जे कलर्स आहेत ते इन्स्टंटली असा एखादा माणूस असतो, एखादी जी स्त्री असते तिचा असा तो व्हॉल्यूम वाढवतात। म्हणजे असे रंग घातल्यावरती अल्टिमेटली तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये असा एक व्हॉल्यूम वाढतो
त्याच्यामुळे ते अल्टिमेटली खूप जास्त लक्झुरियस दिसतात लगेच. म्हणजे तुमची जर तब्येत थोडीशी कमी वगैरे असेल तर तुम्ही अशा डार्क रंगाच्या साड्या नेसू शकता वेडिंग्समध्ये. बिकॉज मग त्याच्यामुळे अल्टिमेटली तुमचा जो बॉडीचा व्हॉल्यूम असा वाटतो आणि तुमचे जे लुक आहे तो इन्स्टंटली असा लक्झुरियस वाटतो. त्याच्यामुळे डू इन्व्हेस्ट इन दिस काइंड ऑफ कलर्स. आता जे लाईट कलर्स आहेत, जे आपण पेस्टल कलर्स बोलतो, तर त्याच्या थ्रू ना असं माणसाची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होते. म्हणजे ते म्हणजे असं एकदम फोकस्ड असण्याचं लक्षण आहे. आणि त्याचबरोबर ते आताच्या ट्रेंडमध्ये खूप जास्त अशा ट्रेंडी आहेत, खूप जास्त चालता आहेत. तर तुम्ही ट्रेंडनुसार जर ड्रेसअप करायचं बोललं किंवा तुम्हाला जर रात्रीच्या फंक्शन्सला वगैरे ड्रेसअप करायचं झालं तर हे जे रंग आहेत, या ज्या साड्या आहेत त्या खूप बऱ्या पडतात. आताची तिसरी टिप आहे ती आहे पे अटेन्शन टू द ब्लाउज. आता तुमचा जो साडीवरचा ब्लाउज असतो तो तुमचा लुक एकदम असा लेवल अप करू शकतो किंवा तो तुमचा लुक एकदम कोलॅप्स देखील करू शकतो. जेव्हा ब्लाउज निवडण्याची वेळ येते तेव्हा इधर तो तुमच्या साडीवरचा जो रनिंग ब्लाउज असतो तो तुम्ही घालू शकता किंवा जर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालणार असाल तर तो पण एकदम असा रॅन्डमली कोणता पण ब्लाउज घेऊन घालू नका. तो व्यवस्थित त्या साडीसोबत छान असं कॉम्प्लिमेंट करेल या गोष्टीकडे लक्ष द्या. त्याचबरोबर जो ब्लाउज आहे त्याची फिटिंग जी आहे ती एकदम व्यवस्थित असेल याच्याकडे देखील लक्ष द्या. बिकॉज थोडासा असा इकडे तिकडे ब्लाउज झालेला अजिबात चांगला वाटत नाही. एखादा फॅशनेबल आणि वेल स्टिच जो ब्लाउज असतो तो तुमचा जो लुक आहे तो एकदम लेवल अप करून टाकतो. तुमचा जो साडी गेम आहे तो एकदम लेवल अप होतो. त्याच्यामुळे तुमच्या ब्लाउजच्या छोट्या छोट्या डिटेल्स कडे देखील लक्ष द्या. वेगवेगळ्या पॅटर्नचे जे ब्लाउज असतात ते देखील साडीवरती नेसल्यावरती खूप वेगळा असा इफेक्ट देतात. तर वेगवेगळ्या ब्लाउजेस वरती पण तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. पण ही काळजी घ्या की तो ब्लाउज जो आहे तो व्यवस्थित त्या साडीला कॉम्प्लिमेंट करेल. आता जे चौथे टिप आहे ती आहे परफेक्ट ड्रेपिंग. तर साडी जी आहे तर इथे बऱ्याच जणांची बोंब देखील असते, म्हणजे इन्क्लुडिंग मी. आता मी प्रॅक्टिस करून मी साडी अशी व्यवस्थित ड्रेप करायला शिकली आहे. पण साडी व्यवस्थित तुमची ड्रेप्ट असली पाहिजे याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. बिकॉज तुमची साडी कितीही सुंदर असू द्या पण जर ती तुम्ही व्यवस्थित ड्रेप नाही केली तर पूर्ण तुमचा जो लुक आहे तो असा म्हणजे एकदम क्लमझी टर्न आउट होऊ शकतो. त्याच्यामुळे तुमच्या साडी ड्रेपिंगकडे व्यवस्थित लक्ष द्या. भरपूर प्रॅक्टिस करा आणि सुंदर अशी साडी नेसायला शिका. इव्हन जर असे काही ओकेजन्स इव्हेंट्स असतील तर तुम्ही एखाद्या मेकअप आर्टिस्ट कडून वगैरे पण साडी ड्रेप करून घेऊ शकता. त्या सुंदर अशा साड्या ड्रेप करतात. साडीचं जर तुमचं सूट सुंदर असेल तर साडी पण खूप व्यवस्थित अशी घालता येते. तर इथे पण सूट जे आहे ते असा इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. तर बऱ्याचदा तुमच्या साडीचं जर सूट असं थोडंसं वेगळं असेल, म्हणजे सिल्क वगैरे नसेल, असं थोडंसं फुगणारा असेल तर मग साडी ड्रेप करायला खूप जास्त अवघड जाते. पण ते जर तुमचं एकदम सॉफ्ट सिल्क असेल, साडीचं फॅब्रिक सुंदर असेल तर ती साडी ड्रेप करायला ही खूप जास्त सोपी असते. तर साडी ड्रेपिंगचे क्लासेस करा किंवा मग साडी ड्रेपिंगवरती तुमच्या व्यवस्थित लक्ष द्या. युट्यूबवरती असंख्य व्हिडिओज अवेलेबल आहेत तर ते बघा आणि साडी व्यवस्थित ड्रेप करायला शिका. तुम्ही जर साडी एकदम उत्तम अशी ड्रेप केलेली असते तर तुमचा जो लुक आहे तो इन्स्टंटली खूप जास्त सोफिस्टिकेटेड दिसतो. त्याच्यामुळे साडी ड्रेपिंग कडे विशेषतः लक्ष दिलं पाहिजे. आता जी पाचवी टिप आहे ती आहे ऍक्सेसराइज थॉटफुली. आता जेव्हा साडीवरती दागिने घालायची वेळ येते किंवा कोणत्या ऍक्सेसरीज निवडायची वेळ येते तेव्हा ते सुद्धा व्यवस्थित असं थॉट प्रोसेसनी निवडा. म्हणजे तुम्हाला कशी ज्वेलरी घालायची आहे त्याच्याकडे पण व्यवस्थित असं लक्ष द्या. स्टेटमेंट ज्वेलरी तुम्ही निवडू शकता. वेगवेगळे जे क्लासिक इयरिंग्स असतात ते निवडू शकता. वेगवेगळे छान असे जंकी नेकलेसेस किंवा मग असे स्टेटमेंट नेकलेसेस असतात ते तुम्ही निवडू शकता. साड्या जर तुमच्या सिल्कच्या असतील तर मग हेवी ज्वेलरी त्याच्यावरती खूप जास्त सुंदर दिसते, सुबक दिसते. पण तेच जर तुमच्या साड्या अशा थोड्याशा डिझायनर असतील, पेस्टल रंगाच्या साड्या असतील तर त्याच्यावरती थोडीशी लाईट ज्वेलरी चांगली दिसते. त्याच्यावरती एकदमच तुम्ही जंकी ज्वेलरी घातली तर ती तितकीशी सुंदर दिसणार नाही. छान असे गोल्डचे दागिने असतील, सिल्वरचे दागिने असतील किंवा मग असे वेगवेगळे कोणते प्रेशियस मेटल्स असतील ते तुम्ही निवडू शकता किंवा वेगवेगळे असे ऑक्साईडचे वगैरे दागिने असतील ते तुम्ही घालू शकता. म्हणजे छान तुमचा जो साडीचा लुक आहे, तुमची जी साडीची पोत आहे किंवा तुमचा जो साडीचा रंग आहे त्याला व्यवस्थित असे कॉम्प्लिमेंट करतील असे दागिने घाला, तसे दागिने निवडा. आता जे 6वी टिप आहे ती आहे हेअरस्टाईल मॅटर्स. तर आता जेव्हा आपण साडी नेसतो, एखाद्या काही ओकेजन असेल तर मग तशा वेळेला तुमची हेअरस्टाईल जी आहे ती खूप इम्पॉर्टंट असा रोल प्ले करते. जर तुम्हाला सोडायचेच असतील तर तुम्ही व्यवस्थित असे ब्लो ड्राय करून स्ट्रेटिंग करून मग सोडू शकता, तरच तो लुक चांगला दिसतो. त्याचबरोबर जे बन्स असतात किंवा जे तुमचे केस जर तुम्ही थोडेसे कर्ल्स केले आणि मग असे थोडेसे काही पिन्स वगैरे लावून कुठे मग बाकीचे केस वगैरे असे मोकळे सोडले किंवा मग त्याचबरोबर ब्रेड्स वगैरे अशा गोष्टी केल्या तर ते ट्रेडिशनल साड्यांमध्ये खूप जास्त सुंदर दिसतात.
आपल्या सिल्कच्या साड्यांवरती तशा ज्या हेअरस्टाईल्स आहेत त्या अतिशय सुंदर दिसतात. जर काहीच सुचत नसेल तर बन ऑलवेज हेल्प्स. जर तुम्ही कधीही एनी टाइम जर आंबाडा घातला, त्याच्यामध्ये छान असे गजरे किंवा मग रोजेस टक केले, तर ते एनी टाइम खूप जास्त क्लासी दिसतं, खूप जास्त सुंदर दिसतं आणि आपल्या ज्या पारंपरिक साड्या आहेत त्याला ते खूप छान अशा पद्धतीने कॉम्प्लिमेंट करतं. त्याच्यामुळे या नेहमी अशा टाइमलेस अशा हेअरस्टाईल्स आहेत त्या तुम्ही करू शकता. तुम्हाला जर हेअरस्टाईल्स येत नसतील तर तुम्ही दुसरी कोणाची हेल्प घेऊन तुम्ही तुमच्या हेअरस्टाईल्स करू शकता. हेअरस्टाईल निवडताना तुमची साडी कशी आहे त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष द्या. इव्हन तुमची जी नेकलाईन कशी आहे ब्लाउजची त्याच्याकडे पण व्यवस्थित लक्ष द्या, की बिकॉज ब्लाउजच्या जी नेकलाईन असतात त्याच्या हिशोबाने हेअरस्टाईल ही निवडायला पाहिजे. म्हणजे माझ्या चॅनलवरती एक सेपरेट व्हिडिओ देखील आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या नेकलाईन नुसार हेअरस्टाईल कशी निवडायची हा तो व्हिडिओ आहे. तर तो व्हिडिओ देखील तुम्ही चेक करू शकता. मी खाली कुठेतरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करेन किंवा इथे वरती आय बटन वरती वगैरे अटॅच करेन. आता जी 7वी टिप आहे ती आहे सॅटल मेकअप. तर जेव्हा तुम्ही अशा ओकेजनसाठी साड्या नेसता तेव्हा तुमच्या मेकअपकडे देखील विशेष असं लक्ष द्या. छान असं सॅटल मेकअप करा. म्हणजे मी उगाचच म्हणत नाही की तुम्हाला आवडत नसेल तर असं खूप असा भडक असा मेकअप करा, पण असा नॉर्मल छान असा बेसिक एकदम असा लाईट असा तरी मेकअप करा. बिकॉज ते खूप जास्त असं इम्पॉर्टंट असतं. फोटोजमध्ये ते लगेच रिफ्लेक्ट दिसतं. एकदमच तुम्हाला मेकअप जमत नसेल तर एखादी छानशी बीबी क्रीम लावून फक्त तुम्ही तुमचे जे डोळे आहेत ते व्यवस्थित असे हायलाइट करू शकता आणि जे तुमचे लिप्स आहेत ते व्यवस्थित लिपस्टिक लावून हायलाइट करा. या इतक्या अशा बेसिक गोष्टी जरी तुम्ही केल्यात तरी ते व्यवस्थित दिसेल. त्याच्यामुळे थोडंसं सटल मेकअप असं शिकून घ्या. असंख्य व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती मिळतील. माझ्या चॅनलवरती देखील बरेच व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही 3 प्रोडक्ट्स वापरून वगैरे मेकअप करू शकता. तर काही व्हिडिओज मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच करीन, तर ते व्हिडिओ देखील नक्की चेक करा. आता जी 8वी टिप आहे ती आहे हिल्स घालण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जर तुमची हाईट खूप असेल तर अजिबातच प्रॉब्लेम नाही, पण म्हणजे तुम्ही हाईट जर कमी असेल किंवा इव्हन हाईट असेल तर हिल्स घातल्यावरती तुमचा जो पॉस्चर आहे किंवा तुमची जी ओव्हरऑल पर्सनॅलिटी आहे ती एकदमच अशी लेवल अप होते. तुमचा जो लुक आहे तो खूप असं सोफिस्टिकेटेड आणि क्लासी दिसायला लागतो. तुमचं जे पॉस्चर आहे ते इम्प्रूव्ह होतं. तर मग तुम्हाला जर एकदमच जास्त हाईटच्या हिल्स घालायला आवडत नसेल तरी चालेल, पण छोट्याशा अशा 2 इंच वगैरे ज्या हिल्स मिळतात तर तुम्ही त्याच्यामध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता आणि तशा हिल्स तुम्ही साड्यांवरती घालू शकता. बिकॉज त्या अतिशय सुंदर वाटतात, खूप जास्त क्लासी वाटतात हिल्स घातल्यावरती. तुम्हाला जर एकदम अशा पेन्सिल हिल्स जमत नसेल तर तुम्ही वेजेस वगैरे घालू शकता. खाली प्लॅटफॉर्म हिल्स वगैरे पण सुंदर मिळतात तर तुम्ही तशा हिल्स घालू शकता. हल्ली रेअरली कोणी असेल की म्हणजे ज्याला हिल्स घालायला आवडत नाही, तर हिल्स ऑलवेज हेल्प. म्हणजे एकदम उंच उंच मुली असतात त्यांना देखील हिल्स घालायला आवडतात. तर मला असं वाटतं एखादी छानशी हिल ही तुमच्याकडे असायलाच पाहिजे. एखाद्या छानशा हिल्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजे एकदम जास्त हाईटची नसेल तरी चालेल, पण एकदम 2-3 इंचच्या हाईटच्या हिल्स तरी तुम्ही ट्राय करू शकता. आणि तुमचा जो साडीचा रंग आहे त्याला छान असा कॉम्प्लिमेंट करेल अशा हिल्सचा रंग निवडा. म्हणजे अशा टाइमलेस जाणारे जे कलर्स आहेत ते लाईक सिल्वर, गोल्डन किंवा असे व्हाईट कलर ते मोस्टली सगळ्यांवरती सूट होतात. इव्हन ब्लॅक कलर हेच, पण ब्लॅक कलर कधी कधी लाईट कलरच्या ज्या साड्या आहेत त्याच्यावरती एकदम जास्त डॉमिनंट वाटू शकतो. तर मग इन दॅट केस व्हाईट ऑलवेज हेल्प. तर एखादी व्हाईट कलरची हिल, एखादी गोल्डन कलरची हिल, एखादी सिल्वर कलरची हिल ही तुमच्याकडे असावी. आता जी 9वी टिप आहे ती आहे ग्रूमिंग. तर तुमच्या ज्या बेसिक छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे जी तुमची नखं वगैरे असतात त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. आणि म्हणजे जे तुमच्या बेसिक ऍक्सेसरीज आहेत त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. इव्हन जर तुम्ही तुमचे पर्स कॅरी करता, म्हणजे त्या पोटली बॅग्स असतील किंवा मग वेगळे कोणते क्लचेस वगैरे असतील त्याच्याकडे देखील व्यवस्थित लक्ष द्या. ते तुमच्या साडीला छान असे कॉम्प्लिमेंट करतील या गोष्टींकडे देखील लक्ष द्या. त्याचबरोबर जी तुमची साडी आहे ती व्यवस्थित प्रेस्ड वगैरे असेल त्याच्याकडे पण लक्ष द्या. कधी कधी सिल्कच्या वगैरे साड्या चुरगळतात वगैरे लवकर, तर त्या तितक्याशा चांगल्या दिसत नाहीत. हल्ली आपण टिश्यूच्या साड्या वगैरे पण जास्त नेसायला लागलोय, तर टिश्यूच्या साड्या पण लवकर क्रश होतात, तर त्या पण घालण्याच्या अगोदर प्रेस करायची गरज असते. आणि इव्हन आता जेव्हा आपण ज्वेलरी वगैरे घालतो तेव्हा ज्वेलरीकडे पण नीट लक्ष द्या. कधी कधी असं होतं की ज्वेलरी अशी म्हणजे फोटोज मध्ये पण आपल्या ते लक्षात येतं. बऱ्याचदा आपला असा हार कुठेतरी वेगळीकडे गेलेला असतो, आपला नेकलेस कुठेतरी वेगळा असतो किंवा उलट पालटा असं काही पडलेलं असतं. तर मग या गोष्टीकडे, या ज्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे जो तुमचा लुक आहे तो व्यवस्थित असा पुट टुगेदर होईल. आणि जी आता 10वी आणि लास्ट टिप आहे ती आहे कॉन्फिडन्स अँड पॉइज. आता ही सगळ्यात इम्पॉर्टंट टिप आहे. म्हणजे तुम्ही कितीही महागडी साडी घाला, कितीही महागडी ज्वेलरी घाला,
तुमच्यात जर कॉन्फिडन्सच नसेल तर अल्टिमेटली ते तितकंसं चांगलं दिसत नाही. आणि त्यात जर तुम्ही एकदम बेसिक देखील साडी नेसली असेल पण तुम्ही असं व्यवस्थित कॉन्फिडंट आणि पॉइज्ड असाल तर तुमचा लुक एकदम असा लेवलअप होऊन जातो. एकदम तुमचा असा ऑरा वेगळा वाटायला लागतो. तर नेहमी असे कॉन्फिडंट राहा, नेहमी पॉस्चर चांगलं ठेवा, नेहमी पॉइज्ड राहा. या गोष्टी इन्स्टंटली खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतात. तर ही खूप इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळे याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. ऑलवेज प्रेझेंट युअर सेल्फ विथ टू मच ऑफ कॉन्फिडन्स. तर या होत्या साडीवरती सोफिस्टिकेटेड एलिगंट दिसण्याच्या 10 टिप्स. क्लासी आणि एलिगंट दिसणं हे तुमच्या आउटफिटवरती अजिबात मॅटर नाही करत, पण तुम्ही स्वतःला कसं कॅरी करता किंवा तुम्ही या ज्या सगळ्या 10 टिप्स होत्या किंवा हे जे 10 अशा डिटेलिंगच्या गोष्टी असतात त्याच्याकडे तुम्ही कितपत लक्ष देता त्याच्यावरती सगळा तुमचा जो लुक आहे तो मॅटर करतो. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरती, वेगवेगळ्या गोष्टींवरती एक्सपेरिमेंट करून बघा. हेअरस्टाईल्सवरती एक्सपेरिमेंट करा, ब्लाउजेसवरती एक्सपेरिमेंट करा आणि कोणती गोष्ट तुम्हाला जास्त साजेशी वाटते, कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःला खूप जास्त कॉन्फिडंट फील करता, तशा गोष्टीला तुमची अशी सिग्नेचर स्टाईल बनवा, सिग्नेचर लुक बनवा आणि ती गोष्ट लॉंग रन मध्ये खूप जास्त कामाला येईल. तर मग या ज्या 10 टिप्स होत्या या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.